नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज आपण TYBA स्पेशल 4 चा जो विषय आहे आंतरराष्ट्रीय राजकारण, त्याच्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। परंतु त्याआधी आपण या विषयाचा सिलेबस काय आहे तो बघूया। TYBA S4 च्या या विषयामध्ये तुम्हाला 2 सेक्शन आहे। प्रत्येक सेक्शनसाठी 4 प्रकरणांचा समावेश आहे। त्यामुळे सुरुवातीला आता जो काही सिलेबस मी तुम्हाला दिला आहे तो फक्त सेक्शन 1 चा सिलेबस आहे। या सिलेबस मध्ये आपल्याला 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। पहिलं प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय राजकारण। यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, त्याचा अर्थ, व्याख्या, त्याचे स्वरूप, व्याप्ती, त्याचे महत्त्व आणि त्याचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आदर्शवादी आणि वास्तववादी सिद्धांत काय आहेत आणि त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्व काय आहे त्याचाही आढावा घेणार आहोत। त्यानंतर यात दुसरा चॅप्टर जो आहे तो आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन। यामध्ये सत्ता दृष्टिकोन, निर्णय निर्धारण दृष्टिकोन आणि व्यवस्थावादी सिद्धांत याचा आपण अभ्यास करणार आहोत। सत्तावादी दृष्टिकोनाच्या निमित्ताने सत्तेचं जागतिक राजकारणातील महत्त्व काय आहे आणि एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी होते, तिला इतर घटक कसे प्रभावित करतात याचा आपण आधार घेणार आहोत आणि व्यवस्था कशा पद्धतीने काम करतात अशा आधाराने आपण ही 3 दृष्टिकोन बघणार आहोत। तिसरं प्रकरण आहे सत्ता। यामध्ये सत्तेचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या काय आहेत, सत्तेला प्रभावित करणारे घटक कोणते आहेत किंवा सत्ता निर्धारित करणारे घटक कोणते आहे आणि जागतिक राजकारणामध्ये राष्ट्रीय सत्तेचं स्वरूप कशा पद्धतीने बदलते आहे। त्यानंतर चौथे प्रकरण आहे सत्ता समतोल किंवा संतुलन। याच्यामध्ये पुन्हा आपण सत्ता समतोलन म्हणजे काय, त्याचे अर्थ, त्याचं स्वरूप, सत्ता समतोलाचे वैशिष्ट्य आणि हे सत्ता संतुलनाचं स्वरूप जे आहे ते कशा पद्धतीने बदलते आहे अशा स्वरूपात या 4ही प्रकरणाचा अभ्यास आपण पहिल्या सेक्शनमध्ये करणार आहोत। आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय राज्यशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण विषय आहे। दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात या विषयाच्या अभ्यासाला चालना मिळाली। या विषयामध्ये सार्वभौम राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो। जागतिक पातळीवर सर्वच सार्वभौम राष्ट्रे आपले राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी परस्परांशी व्यवहार करत असतात। त्यामुळे मॉर्गनथाच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे देशादेशांमधील संघर्ष आणि सत्ता जी आहे तिचा वापर करण्याचा प्रयत्न आहे। जेव्हापासून हा विषय एक अभ्यासशाखा म्हणून समोर आला तेव्हापासून त्याच्या स्वरूपात अनेक बदल घडून आलेले आहेत। देशादेशांमधील व्यवहारातून आंतरराष्ट्रीय पातळीवर जे बदल घडून येतात त्यांचा अभ्यास याच्यामध्ये होतो। आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीत अनेक घटकांचा समावेश होतो। यामध्ये अनेक आधुनिक दृष्टिकोन देखील उदयास आलेले आहेत। आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आदर्शवादी दृष्टिकोन जागतिक शांतता आणि देशादेशातील सहकार्य यावर भर दिला जातो। तर वास्तववादी दृष्टिकोन जो आहे तो देशादेशांमधील संघर्षाची प्रक्रिया या स्वरूपामध्ये त्याकडे बघत असतो। आंतरराष्ट्रीय राजकारण ही सतत बदलत जाणारी प्रक्रिया आहे। आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय जे गट आहेत ते एकमेकांवर प्रभाव पाडत असतात, एकमेकांवर नियंत्रण ठेवत असतात आणि या कलेलाच आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणतात, ज्याद्वारे सत्ता प्रस्थापित केली जाते आणि त्यात वृद्धी घडवून आणण्यासाठी ज्या प्रक्रियेचा व्यावहारिक आणि तात्विक स्वीकार करण्यात येतो त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण असे म्हणतात। आधुनिक जगात राजकारणाचा विचार केला तर असं आढळून येईल की जगातील बहुसंख्य राष्ट्रे जी आहेत ती सार्वभौम आहेत,
प्रत्येक देशाला आपला अंतर्गत आणि परराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. जगातील सर्वच राष्ट्र ही सार्वभौम आहेत. मग अशा सार्वभौम, स्वतंत्र आणि सत्ता संपन्न राज्यातील परस्पर संबंधांना आपण आंतरराष्ट्रीय संबंध असे म्हणत असतो. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या माध्यमातून सत्ता पण प्राप्त केली जाते, ती राखली जाते आणि सुरक्षित ठेवली जाते. स्वतःच्या देशाचं हित साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून एक देश दुसऱ्या देशावर प्रभाव टाकत असतो. त्यालाच आंतरराष्ट्रीय राजकारण असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या काही व्याख्या आहेत. आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत आता. पहिली व्याख्या आहे पामर आणि पर्किन्स यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा संबंध म्हणजे संक्रमणशील जागतिक समाजाचा अभ्यास आहे. आपण बघतो जग वेगाने बदलत आहे, देशादेशांमधील संबंध बदलत आहेत. त्यामुळे जैसे थे अशा परिस्थितीचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होत नाही. या बदलाचा, या गतिशीलतेचा अभ्यास जो आहे तो या विषयामध्ये होताना दिसून येतो. दुसरी व्याख्या आहे स्लेशर यांची. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सर्व प्रकारच्या आंतरराज्य संबंधांचा समावेश होतो. मग हे आंतरराज्य संबंध आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, राजकीय आहेत, विविध स्वरूपाचे आहेत. त्या दृष्टीने या विषयामध्ये त्यांचा अभ्यास होतो. त्यानंतर पेडन फोर्ड आणि लिंकन यांची एक व्याख्या आहे की स्वतःचं राष्ट्रीय हितसंबंध आणि उद्दिष्टे जोपासण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्र राज्यांमधील आंतरक्रिया म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण होय. म्हणजे दोन देश किंवा त्यापेक्षा जास्त देश एकमेकांशी जे संबंध प्रस्थापित करतात तर यामध्ये आपल्या देशाचं राष्ट्रीय हित आहे, आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण जे आहे ते यशस्वी करण्याचा उद्देश आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ही प्रक्रिया घडून येत असते. याचबरोबर आणखीन काही आहेत. आता त्या आहेत त्यात पण आपण पहिले बघूया हॅन्स मॉर्गेन्था यांची व्याख्या. त्यांच्यामध्ये राष्ट्रांतर्गत सत्तेसाठी चाललेला संघर्ष आणि वापर म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण होय. यामध्ये त्यांनी देशाच्या सत्तेला महत्त्व दिलेलं आहे. ती सत्ता मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी संघर्षाचा वापर केला जातो असं त्यांनी या व्याख्येच्या माध्यमातून मांडलेलं आहे. त्यानंतर स्प्राउट आहेत. स्प्राउट यांच्या मते विरोध, प्रतिरोध आणि हितसंबंधांचा संघर्ष यामध्ये अंतर्भूत आहे. अशा स्वतंत्र राजकीय घटकांचे व्यवहार म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा संबंध होय. म्हणजेच स्वतःच्या हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून संघर्षही करायचा आहे, विरोधही करायचा आहे आणि कोणी आपल्याला विरोध केला तर त्याला प्रतिरोध पण करायचा आहे. ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रिया या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर शेवटची व्याख्या आहे नॉर्मन हिल यांची. त्यांनी असं म्हटलंय की राष्ट्रांच्या वतीने अधिकृत शासकीय पातळीवरून इतर राष्ट्रांशी ठेवण्यात येणारा व्यवहार म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण होय. म्हणजे देशाच्या वतीने आपण दुसऱ्या देशांशी जो संबंध ठेवतो त्याच्यामध्ये शासनाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. शासनाच्या माध्यमातून निर्णय घेतला जातो की हे व्यवहार कशा स्वरूपाचे असले पाहिजेत. अशा प्रकारे विविध विचारवंतांनी त्यांच्या व्याख्या ज्या आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपातल्या त्या मांडलेल्या आहेत आणि त्यावरूनच आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे काय याचा आपल्याला अंदाज येतो. अर्थ आणि व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे ते काही छोटं नाहीये. त्याच्यामध्ये असंख्य घटकांचा समावेश होतो. मग या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो की ज्याच्या माध्यमातून या विषयाचा एक प्रकारे आकार जो आहे तो ठरत असतो. त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास होतो ते आपण या निमित्ताने बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची जी सुरुवात आहे ती पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर झाली आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे ते अनेक राजकीय विश्लेषकांनी आणि समीक्षकांनी जी काही मते मांडलेली आहेत त्या मतांच्या आधारावर ठरवलेलं आहे. पहिलं स्वरूप जे आहे की विस्तृत अशी अभ्यास शाखा. आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती विस्तृत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक स्वतंत्र आणि विस्तृत विषय बनलेला आहे. क्विन्सी राईट, जेनिंग,
केमॉय, गॉक्सन यासारख्या विश्लेषकांनी आंतरराष्ट्रीय राजकारण एक विस्तृत अभ्यास विषय आहे असं मत मांडलेलं आहे. मार्टिन कापलान यांनी देखील आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध हा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यास पूरक अभ्यास विषय असल्याचं मानलेलं आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वतंत्र विस्तृत असा अभ्यास विषय असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर राज्यांच्या परस्पर संबंधांचं आकलन. आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्यात घडणाऱ्या घडामोडी ज्या आहेत यामागे निश्चितच अशी पार्श्वभूमी आहे, निश्चितच असा कार्यकारण भाव आहे. मग तो लक्षात घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यामागची कारणं काय आहेत, त्याचा परिणाम काय आहे याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मग नेमकी जी घटना घडलेली आहे ती घटना का घडली, कोणत्या परिस्थितीमुळे घडली याचा निष्कर्ष आपल्याला काढता येऊ शकतो. मग राज्य परस्परांशी कसा व्यवहार करतात, त्यांचे परस्पर संबंध कसे आहेत याचा अभ्यास या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ते इतर शास्त्रांपेक्षा वेगळं आहे, कारण ते एक स्वतंत्र अभ्यास विषय आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण हा जो विषय आहे तो राज्यशास्त्रामध्ये अंतर्भूत केला जाऊ नये, या विषयाचा स्वतंत्र अभ्यास करावा असे मत देखील विश्लेषकांनी, समीक्षकांनी मांडलेले आहे. इतर शास्त्र जे आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंध जे आहे यांची जर आपण सरमिसळ केली किंवा हे जर एकत्रित अभ्यासले तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण याचं पुरेसं आकलन होणार नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण जो आहे हा स्वतंत्र अभ्यास विषय असला पाहिजे आणि त्याचमुळे तो एक इतर शास्त्रांपेक्षा कसा स्वतंत्र आहे, वेगळा आहे याची मांडणी करण्यात आलेली आहे. यानंतर राजकारणापेक्षा आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे ते वेगळं आहे, कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा राज्य आणि सरकार हा एक पारंपरिक अभ्यास विषय आहे. केंद्र शासनाकडे सर्वश्रेष्ठ सत्ता असते, याला राज्याचे सार्वभौमत्व असे म्हणतात. कोणत्याही देशातील केंद्र सत्ता आपल्या सार्वभौमत्वाचा उपयोग करून संबंधित राजकीय व्यवस्थेत असलेल्या संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करत असते. मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राजकारण एवढाच अभ्यास विषय नाहीये, तर त्या माध्यमातून जागतिक स्तरावर होणाऱ्या राजकीय घडामोडी घडतात, त्या कोणत्या कारणामुळे घडतात, का घडतात, त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होतात याचा देखील त्याच्यामध्ये अभ्यास होतो. म्हणजे याचं स्वरूप राजकारणापेक्षा वेगळे आहे, म्हणजेच ते अतिशय व्यापक आणि विस्तृत स्वरूपाचे आहे. त्यानंतर यामध्ये गटाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सांस्कृतिक संघटना आहेत, आर्थिक संघटना आहेत, याशिवाय वांशिक गट आहेत, दबाव गट आहेत. तर या विविध गटांच्या अभ्यासावर किंवा त्यांच्या वर्तनावर, ज्या पद्धतीने ते वर्तन करतात तर त्याचा अभ्यास करण्यावर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भर देण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक, आर्थिक, वांशिक, दबाव गटांचे वर्तन कसे होते, त्यांच्या वर्तनावर कशाचा परिणाम होतो आणि या वर्तनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणावर कोणते परिणाम होतात याचा अभ्यास आपल्याला करता येतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ती एक कला आहे. प्रत्येक ज्ञानशाखा सुरुवातीच्या काळात कलाच असते. या कलेचे रूपांतरण नंतर तत्वज्ञानात होते. आंतरराष्ट्रीय राजकारण एक कला आहे. कलेचं विशिष्ट तत्वज्ञान असतं. तत्वज्ञानाच्या आधारेच या आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा अभ्यास करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील राज्यात प्रतिकूल वातावरण निर्माण झाले, युद्ध सदृश स्थिती निर्माण झाली किंवा इतर जे शांतता असेल किंवा समोपचाराच्या मार्गाने प्रश्न सोडवणं असेल किंवा उद्भवलेल्या संघर्षाचं निवारण करणं असेल, अशा विविध घटकांचा अंतर्भाव आंतरराष्ट्रीय राजकारणात केला जातो. थोडक्यात काय तर जागतिक पातळीवर जे उद्भवलेले प्रश्न आहे ते समोपचाराने सोडवणं, जगात शांतता प्रस्थापित करणं, सहकार्याचं वातावरण निर्माण करणं हा त्याचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण एक तत्वज्ञान देखील आहे. या विषयाची निर्मितीच राजकीय तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून झालेली आहे. अनेक राष्ट्रांनी परस्पर संबंधांचा अभ्यास जो आहे तो तात्विक भूमिकेतून अभ्यासनास एक प्रकारे सुरुवात केली, तेही 20व्या शतकात. मग आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध राज्यात परस्पर संबंध कसे आहेत किंवा कशा प्रकारचे असावेत या दृष्टिकोनातून तात्विक विवेचन जे आहे ते करण्यात येते. मग याच आधारावर या आंतरराष्ट्रीय राजकारणाचं मूल्यधिष्ठित अशा स्वरूपाचं वर्णन करता येऊ शकेल. याचा विस्तार देखील आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये
केला जातो. अशा प्रकारे आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जे आहे ते लक्षात येते. त्यानंतर यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्ती किती मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो आहे, कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो आहे, ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप अतिशय गतिशील आहे, सतत बदलणार आहे. त्यामुळे त्याचे व्याप्ती आणि अभ्यास विषय जे आहे ते निर्धारित करणं कठीण झालेलं आहे. प्रत्येक अभ्यासकाने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासात जे विषय आहे त्या संदर्भात वेगवेगळं मत मांडलेलं आहे. जसजसा काळ बदलतो आहे किंवा या बदलत्या आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांना अनुसरून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये वाढ घडून आलेली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनाचा उदय झाला आणि मग त्यामुळे या व्याप्तीमध्ये अधिकच वाढ झालेली दिसून येते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीचा आढावा घेणं आपल्याला इथे योग्य ठरणार आहे. तर आता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो ते आपण बघूया. पहिला घटक आहे राज्यव्यवस्था. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे काय, तर देशादेशांमधील संबंधांचा किंवा त्यांच्यामधील राजकीय प्रक्रियांचा तो अभ्यास आहे. मग त्यामुळे राज्यव्यवस्था या घटकाकडे आपल्याला विशेष लक्ष पुरवावे लागते. म्हणजे वेगवेगळ्या राज्यव्यवस्था आहेत, प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या शासन पद्धती आहेत आणि त्यामुळे त्यांची भूमिका, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा वेगवेगळा आहे. मग याच्यामध्ये आपल्याला सहकार्य पण दिसून येतं आणि संघर्ष पण दिसून येतो. याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या विविध राज्यव्यवस्थेच्या शांततेच्या मार्गाने कशा पद्धतीने ते काम करतात किंवा संघर्षाचे कसे मार्ग अवलंबतात याचा अभ्यास केला जातो. या दृष्टीने मग राज्याचं सामर्थ्य, तेथील शासन पद्धती, त्यांची विचार प्रणाली, त्या देशातील लोकांचं लोकमत काय आहे या घटकांचा अभ्यास करणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर दुसरा आहे राष्ट्रशक्ती. आता आंतरराष्ट्रीय राजकारणातील हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या सीमांचं रक्षण करणं, आपल्या हितसंबंधांचं संरक्षण करणं हे प्रत्येक देशाचं उद्दिष्ट असतं. पण आता यामध्ये तो देश किती सामर्थ्यशाली आहे, म्हणजे त्याची राष्ट्रीय शक्ती कशा स्वरूपाची आहे आणि याच आधारावर मग आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय सत्तेचा देखील अभ्यास केला जातो आणि या राष्ट्रीय सत्तेच्याच वाटपातून आपल्याला सत्ता संतुलन या तत्वाचा देखील अभ्यास करता येतो. त्यानंतर आहे राष्ट्रीय हित. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वेगवेगळ्या देशांचा जो आपण परस्पर संबंध बघतो ते या परस्पर संबंधांचा आधार आहे राष्ट्रीय हित. कारण राष्ट्रीय हितामध्ये प्रत्येक देश जो आहे स्वतःच्या हितसंबंधानुसार स्वतःसाठी काय चांगलं आहे ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून तत्पर असतो. मग या राष्ट्रीय हितामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, त्याची पूर्तता राष्ट्रांद्वारे कशा प्रकारे केली जाते या गोष्टीचा विचार यामध्ये होताना दिसून येतो. परिस्थितीनुसार देशाच्या हिताच्या संकल्पनेमध्ये बदल होत जातात आणि हे या संकल्पनेत बदल झालं की त्यांच्या भूमिकेमध्ये किंवा त्यांच्या वर्तनामध्ये सुद्धा परिवर्तन होत असतं. त्यानंतर पुढचा भाग येतो परराष्ट्र धोरण. राष्ट्रीय हित ही प्राथमिकता म्हणून परराष्ट्र धोरणामध्ये ठेवली जाते आणि परराष्ट्र धोरणामध्ये या राष्ट्रीय हिताव्यतिरिक्त इतर घटकांचा समावेश आपल्याला होताना दिसून येतो. म्हणजे अंतर्गत आहे, बाह्य स्वरूपाचे आहेत, जागतिक स्वरूपाचे सुद्धा दिसून येतात. मग यामध्ये या विविध अनुषंगाने आपली जी उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपण विविध देशांशी परस्पर संबंध प्रस्थापित करतो, विशिष्ट अशा धोरणाची आखणी करत असतो. याशिवाय आपल्या परराष्ट्र धोरणावर अंतर्गत बाह्य स्वरूपाचे प्रभाव कसे पडतात, आपले प्राथमिक उद्दिष्ट काय आहेत, मध्यम उद्दिष्ट काय आहेत, जागतिक उद्दिष्ट काय आहेत, या सगळ्यांचाच त्याच्यामध्ये काय होत चालतो समावेश होतो आणि याचा अभ्यास कशामध्ये केला जातो, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. त्यानंतर राजनय हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे जे आपल्याला परराष्ट्र धोरणामध्ये बघायला मिळतं. विचार विनिमय करणं, तडजोड करणं, हितसंबंधांची देवाणघेवाण करणं, शांततेच्या मार्गाने चर्चा करणं, संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्यास ती निवारण्याचा प्रयत्न करणं. तर राजनयाच्या माध्यमातूनच अशा पद्धतीने द्विपक्षीय पातळीवर प्रश्न जे आहेत ते सोडवले जातात. त्यामुळे ही राजनयाची प्रक्रिया कशी आहे, तिचा सर्वांगीण स्वरूपाचा अभ्यास जो आहे तो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये
केला जातो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. जागतिक पातळीवर आपल्याला आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये वाढ होताना दिसते आणि या संघटनांच्या माध्यमातून देशादेशांमधील जे संबंध आहेत ते नियंत्रित केले जातात. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली राष्ट्रसंघ असेल, दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली संयुक्त राष्ट्रसंघ असेल, त्यानंतर जागतिक व्यापार संघटना आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, अशा कितीतरी संघटना आहेत की त्यांचं स्वरूप आणि कार्यप्रणाली जी आहे ती आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. यानंतर प्रादेशिक संघटना सुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यांचंही महत्त्व आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वाढतं आहे. म्हणजे जागतिक पातळीवर जेव्हा आपण या बड्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास करतो तर त्याच्या माध्यमातून बऱ्याचदा अविकसित आणि विकसनशील देशांना डावलल्या जाण्याच्या शक्यता पण घडलेल्या आहेत. मग या शक्यता टाळण्यासाठी विभागीय पातळीवर प्रादेशिक संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण करायच्या आणि त्याच्याच माध्यमातून आपले व्यापार, आपले आर्थिक संबंध असतील, सामाजिक संबंध असतील, सीमा संबंध असतील, राजकीय संबंध असतील, या सगळ्याच संबंधांसाठी एक प्रकारचं व्यासपीठ निर्माण करायचं. मग या दृष्टीने सार्क आहे, आशियान आहे, ओपेक आहे, युरोपियन महासंघ आहे, नाफ्टा आहे, यासारख्या विविध अशा संघटना निर्माण झालेल्या आहेत आणि परस्परातील व्यापारविषयक संबंधांना चालना देऊन या संघटनांनी जागतिक पातळीवर स्वतःचा प्रभाव निर्माण केलेला आहे आणि इतर देशांचं स्वतःकडे लक्ष सुद्धा वेधून घेतलेलं आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदा याचा सुद्धा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर एका सर्वोच्च केंद्रीय सत्तेचा अभाव जो आहे तो असल्यामुळे राष्ट्रांनी परस्परांतील व्यवहार चालवण्यासाठी या आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचा विकास केलेला आहे. त्यामुळे त्याचं स्वरूप, त्यांचा व्यवहार याचा अभ्यास या विषयामध्ये केला जातो. त्यानंतर विचारप्रणाली व सिद्धांत आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्या विशिष्ट अशा जागतिक पातळीवर विचारसरणी आहेत ज्यांचा प्रभाव पडलेला आहे, जसं नाझीवाद असेल, फॅसिस्टवाद असेल, उदारमतवाद असेल, साम्यवाद असेल, अशा विशिष्ट विचारसरणी आहेत आणि याचा प्रभाव आजही कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्याच आधारावर आंतरराष्ट्रीय राजकारणाचं विश्लेषण सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे त्याचाही अभ्यास केला जातो. त्यानंतर जागतिकीकरण आहे, आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था आहेत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर संघर्ष आणि शांतता आहे. हे देखील असे काही मुद्दे आहेत की ज्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये अभ्यास जो आहे तो महत्त्वपूर्ण मानला जातो आणि त्याचा जो प्रभाव आहे तो त्या प्रभावापासून हे आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ते एक प्रकारे दुर्लक्षित राहू शकत नाही किंवा लांब राहू शकत नाही. धन्यवाद.